केंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला। यामध्ये सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राच्या हातात गाजर दिलं असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज ठाण्यात गाजर आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहराध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शनं करण्यात आली। तसेच केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या। या प्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतलं होतं। अर्थसंकल्पात एकच दोष, महाराष्ट्र रोष असा संदेश देणारे फलक देखील आंदोलनात होतं। अर्थसंकल्पाला आम्ही गाजर दाखवले, हे मोदी सरकारने दाखवले। मोदी सरकारने बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना तूप दिलं, आम्हाला काय दिलं? महाराष्ट्राला शून्य। मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य। आज जे काय उत्पन्न आहे काय असेल, सगळ्या स्टेटपैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं, मुंबईमध्ये जातं। मग महाराष्ट्राला आणि मुंबईला तुम्ही काय केलं? सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात। मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला? आम्हाला महाराष्ट्रात जे काय उद्योगधंदे काय पंचायत तुम्ही आणले, सगळे तुम्ही गुजरातला पळवले। महाराष्ट्राला काय दिलं? असाच माझ्या महाराष्ट्रावर जर अन्याय होत असेल तर एक दिवस हे सरकार आम्ही सत्तेवरनं खाली उतरू, येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय ती, पवार साहेबांची ताकद काय ती, या ठाणे शहरामध्ये आमचे नेते जितेंद्र आव्हाडांची ताकद काय ही दाखवायची वेळ आली आहे।